विधानसभेच्या प्रचाराला अवघे काही दिवसच शिल्लक असताना सर्वपक्षीय नेते आता जोरदार प्रचाराला लागले आहेत। अजित पवारांच्या आज 3 सभा असतील। अजित पवार मराठवाडा दौऱ्यावर असणार आहेत, तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कल्याणमध्ये 2 तर पालघरमध्ये 1 सभा असेल। विशेष म्हणजे विदर्भात नितीन गडकरी आज 10 सभा घेत आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विदर्भात देखील सभा घेणार आहेत। उद्धव ठाकरेंच्या आज सिंधुदुर्गात 3 सभा असतील। राणे कुटुंबाला शह देण्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी जुई जाधव आमच्या प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। जुई, आपण पाहतोय अवघे 5 ते 6 दिवस प्रचाराच्या तोफा थंड होण्यास उरले आहेत आणि अशातच आता महायुती असेल, महाविकास आघाडी असेल, दिवसेंदिवस प्रचार सुरू आहेत। नेमक्या कोणती रॅली कुठे आहे, शिवाय कोणाची सभा कुठे आहे, सविस्तर माहिती द्याल? अगदीच वर्ष आपण पाहतोय अवघे काही दिवस उरले आहेत विधानसभा निवडणुकींसाठी, मतदानाच्या दिवसासाठी। आणि त्याआधी सर्वच जे दिग्गज नेते आहेत, महाविकास आघाडीचे असतील, महायुतीचे असतील, ते महाराष्ट्रामध्ये तळ ठोकून आहेत। अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सचिन पायलट असे दिग्गज नेते हे महाराष्ट्रामध्ये तळ ठोकून आहेत। आणि आपल्या पक्षाचा प्रचार किंवा आपल्या युतीचा, आपल्या आघाडीचा प्रचार कसा जास्तीत जास्त करता यावा आणि लोकांपर्यंत कसं पोहोचावं याच अनुषंगाने सगळेच जण आता सभा घेत आहेत। आजचा दिवस देखील सभांनी पूर्णपणे भरलेला आहे। सुरुवातीला आपण पाहिलं तर मग काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या 3 सभा आहेत। त्यानंतर अमित शहा यांच्या दुपारी 2 जाहीर सभा होणार आहेत। ज्योतिरादित्य सिंधिया हे देखील महाराष्ट्रामध्ये आले आहेत, त्यांची सभा नांदेड आणि मालेगावमध्ये होणार आहे। तर भाजपचे अध्यक्ष JP नड्डा हे देखील सभा घेण्यासाठी महाराष्ट्रामध्ये आले आहेत। अजित पवारांच्या 3 सभा आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कल्याणमध्ये सभा आहे 2 आणि पालघरमध्ये सभा आहे। तर देवेंद्र फडणवीसांच्या देखील 4 सभा आहेत। शरद पवारांच्या 3 सभा आहेत। मात्र सगळ्यात हाय व्होल्टेज जी सभा असणार आहे ती म्हणजे उद्धव ठाकरेंची सभा असणार आहे। कारण का उद्धव ठाकरेंची सभा ही कोकणात आहे, सावंतवाडी, कणकवली, मालवण अशा या 3 ठिकाणी त्यांची सभा होणार आहे। या सभांकडे जर आपण पाहिलं विशेष करून उद्धव ठाकरेंच्या, तर नारायण राणेंनी देखील त्यांना आव्हान दिलं होतं की उद्धव ठाकरेंनी इथे येऊन तरी दाखवावं। आणि आता उद्धव ठाकरे हे आव्हान स्वीकारत कोकणामध्ये जात आहेत सभा घेण्यासाठी। राणींच्या बालेकिल्ल्यामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये आपण पाहिलं की महाविकास आघाडीला, विशेष म्हणजे शिवसेनेला, त्यांचा जो गड आहे कोकण तो राखता आला नाही। मात्र आता विधानसभा निवडणुकीमध्ये तरी कोकण हा जो गड आहे शिवसेनेचा तो राखू शकतील का आणि त्यांच्या सभांचा प्रभाव हा कितपत पडेल हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। त्यासोबत अजित पवारांच्या सभा आहेत, शरद पवारांच्या सभा आहेत। त्यामुळे जे दिग्गज नेते आहेत महाराष्ट्रामध्ये आणि राजकारणातले जे दिग्गज चेहरे, नावं आहेत ती सगळी आज महाराष्ट्रामध्ये आहेत आणि सभांचा धडाका सुरू आहे। अवघे हातावर मोजणे इतके दिवस राहिले आहेत मतदानाच्या दिवसासाठी आणि त्यामुळे जास्तीत जास्त प्रचार पक्षाचा आणि उमेदवाराचा केला जात आहे। निश्चितच जुई, या सगळ्या सभांवरती आणि प्रचार रॅलींवरती आपलं लक्ष असणारच आहे। तुर्तास तुम्ही अशाच सोबत राहा। आणखी एका बातमी संदर्भातले अपडेट तुमच्याकडून जाणून घ्यायचे आहे।